विदर्भामध्ये पुन्हा 40+ आपल्याला आकडा पूर्ण करायचा असेल तर विदर्भाची भंडारा जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे। आणि आता तर आपल्याला माहिती आहे व्यासपीठावर राजकीय प्रस्ताव झाले। राजकीय प्रस्तावामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन मिळालं आहे, पण आपल्याला जो राजकीय प्रस्ताव मांडायचा होता तो 1,500 पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडायचा होता। मी आता वर्ध्यावरून आलो। 1350 पदाधिकारी, आपल्या बूथचे अध्यक्ष, बूथचा सचिव, बूथची महिला अध्यक्ष, आपल्या बूथचे किमान 5 कार्यकर्ते पदाधिकारी, बूथचा अध्यक्ष, बूथचा सचिव, बूथची महिला अध्यक्ष, बूथचा सोशल मीडियाचा अध्यक्ष आणि बूथचा आपल्या मागासवर्गीय विभागाचं काम करणारा अध्यक्ष, या 5 अध्यक्षांना किमान बोलवून आपल्याला एक महाअधिवेशन, जसं पुण्यामध्ये अधिवेशन झालं तसं प्रत्येक जिल्ह्याचं अधिवेशन हे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि कालच्या पुसदचं अधिवेशन बघितलं असाल, सर्वात महाराष्ट्राचा छोटा जिल्हा पुसद जिल्हा आपला, 2च विधानसभेचा जिल्हा आहे, तिथे 1350 पदाधिकाऱ्याचं अधिवेशन झालं। आता ही जी बैठक आहे ही 245 लोकांची आहे। वर 245 कार्यकर्ते बसले आहे, पदाधिकारी बसले आहे, वर आपला कोर ग्रुप बसला आहे। यामध्ये आपलं अधिवेशन होऊ शकत नाही। या अधिवेशनाला उंची द्यावी लागेल। या अधिवेशनाच्या माध्यमातून एक संदेश द्यावा लागेल, जो संदेश विदर्भ किती समोर जाऊ शकतो याचा संदेश असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।